जत जिल्हा सांगली येथील सौ अश्विनी पाटील यांची नवरात्रनिमित्त घेतलेली एक्सक्लुझिव्ह मुलाखत. जत जिल्हा सांगली येथील सौ अश्विनी पाटील यांची TV1 मराठीचे मुख्य संपादक माननीय मनोहर पवार यांनी नवरात्रीच्या निमित्ताने घेतलेली एक्सक्लुझिव्ह मुलाखत पाहूया. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत जत येथील श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूलचे माजी शिक्षक माननीय आर.ए. पाटील सर यांच्या घरी आलेलो आहोत. त्यांच्या सुनबाई आहेत सौ अश्विनी विवेक पाटील. जवळजवळ गेले 6 ते 7 वर्षे या ठिकाणी जे खाजगी क्लासेस आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं जतमध्ये ते चालवतात. जवळजवळ 150 ते पावणे 200 विद्यार्थी त्यांच्याकडे आहेत. नर्सरी टू 7वीपर्यंत ते स्वतः इंडिव्हिज्युअल ते क्लासेस घेतात. आपण नवरात्रीच्या निमित्तानं जत शहरामध्ये ज्या यशस्वी ज्या महिला आहेत त्यांच्या मुलाखती आपण दरवर्षाप्रमाणे आपण घेतो आहे. नवरात्रीच्या निमित्तानं आपण त्यांच्या घरी आलेलो आहेत. एकंदरीत गेले अनेक वर्षे कशा पद्धतीनं ते क्लासेस घेतात आणि त्यांचं कौटुंबिक हे कशा पद्धतीनं आहे, ते मूळच्या कुठल्या आहेत, त्यांचं शिक्षण कुठं झालं आहे, आपण संपूर्ण माहिती त्यांना विचारणार आहेत. मॅडम नमस्कार. नमस्ते. नवरात्रीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा TV1 मराठी करून. सध्या आता नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे. आपण दरवर्षी ज्या यशस्वी महिला आहेत त्यांची यशोगाथा आपण TV1 मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी देणार आहोत. आज आपण तुमच्याकडे आलेलो आहेत. तुमचं मूळ गाव कुठलं आणि तुम्ही कुठल्या? मूळ गाव औंढी आणि अजोळ बनाळी आहे. आणि वडिलांचं नोकरी मुंबईमध्ये होती. वडील नोकरीनिमित्त मुंबईलाच होते. अर्ध शिक्षण आजीकडे बनाळीला झालं, अर्ध शिक्षण मुंबईला झालेलं आहे. D.Ed इंग्लिश मीडियम कम्प्लीट मुंबईलाच झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही कुठे जॉबला होता मुंबईला? हा, मुंबईमध्ये जॉब करत किती वर्ष जॉब केला? ऑफिसमध्ये एक 4 वर्ष, रिअल इस्टेट कंपनीमध्ये 4 वर्ष केली. त्याच्यानंतर 6 वर्षाचा 12वी आणि D.Ed ह्याच्यामध्ये 6 वर्षाचा गॅप आहे माझा. 6 वर्षांनी मी D.Edला ऍडमिशन घेतलेलं आहे इंग्लिश मिडियम. 6 वर्षानंतर D.Ed कम्प्लीट केलं आणि दोन ठिकाणी मी इंग्लिश मिडियम स्कूलवरती जॉब केलेला आहे. एक कर्जतला आणि कामोठे. त्या 2 जॉब करत होते. हो, जॉब करत होते. त्यानंतर मग लग्न किती जॉब सुद्धा आणि प्लस क्लासेस सुद्धा आणि प्लस घर सुद्धा. हे मुंबई पासून हे पूर्ण शरीराला भिनलेलं आहे. क्लासेस पण तिथे सुद्धा 100 मुलं होती. मी आणि माझा भाऊ दोघं घेत होते. शाळा पण हँडल होत होती आणि घर पण हँडल होत होतं. मग तुम्ही सरकारी याच्यामध्ये काय ट्राय केलं नाही? सरकारी ते TET आलं. फर्स्ट TET आमच्यापासूनच आली. पण ते कसं अभ्यासाचा छंद गेला. एक म्हणतात ना, संसार रूपी म्हणतोय की अगोदर म्हणजे हे करायचं आपलं, म्हणजे पैसे कमवायचे आपल्या ह्याच्यासाठी. मग त्याच्यामुळे पहिली TET दिली पण यशस्वी झाली नाही. त्याच्यानंतर लग्न झालेलं. लग्नानंतर काही ट्राय केलेलं नाहीये आणि क्लासेसच सुरू केलेले आहेत. मग तुम्ही मुंबईमध्ये राहणारे होता, त्यात तुम्ही मुंबईमध्ये जॉब करत होता. मग इकडे जतला कसं तुम्ही? आता ते नशिबाच्या पुढचं आपण कसं करणार. जे स्थळ सांगून आलं, सर्वांना पटलेलं आहे, आम्हाला पण पटलेलं आहे. किती साली? 2014 साली, डिसेंबर 2014. त्यानंतर मग तुम्ही तिथं रिझाईन दिले सगळं? हो, रिझाईन दिलं. मग इथं परत ट्राय केला तुम्ही? नाही, कुठे नाही केलेला. का बरं? काय जरा मतलब ह्याचे लवकर झालं ना, बाळाचं लवकर झालं, त्याच्यामुळे मी ट्राय केलेला नाहीये. फर्स्ट प्रायव्हेट 30 इयर्स मध्ये लग्न झालेलं. फर्स्ट आता आपण नोकरीच्याच मागे लागलं तर आपलं पण लाईफ आहे ना, त्याचा तो फर्स्ट मी तो विचार केला आणि त्याच्यानंतर मग हा ट्राय केलेला आहे. आणि मला क्लासेस कसे घ्यायचे, मुलांना कसं हँडल करायचं हे मला पूर्वीपासून माहीत होतं. म्हणताना मी 1-2 पालकांनी मी सांगितलेलं, असं मी मुंबईमध्ये शिक्षिका होती आणि असं मुलांना शिकवलेलं आहे, बघा तुम्हाला ट्राय. आणि त्यांची पण मुलगी त्याच एज मध्ये होती. मग त्यांना मी कसं शिकवते, काय शिकवते, एका पेज मध्ये दाखवलं त्यांना मी कसं घेते. मुलांचा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही. त्यांना आवडलं आणि त्यांनी एक पहिली मुलगी पाठवली. त्या पहिल्या एका मुलीपासून 2019 ला. हा, 2019 ला पहिली मुलगी पाठवली. त्या तुमच्या कसं डोक्यात आलं जतला आपण आता क्लासेस सुरू करूया, इथं चालेल? आता इथे आजूबाजूला एवढं माहित नव्हतं, पण मला असं वाटलं मी शिकू शकते, कारण की मुंबईमध्ये मी क्लासेस घेत होते. त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता. मला एका मुलींवरती मी ट्युशन सुरू केली होती. आज 130-150 झालेली आहेत.
नो कोणता बोर्ड नाही, काय नाही, ओनली माउथ पब्लिसिटी आहे. म्हणजे तुम्हाला आवडली, हा बाबा या ठिकाणी खूप छान शिकवत आहेत, तिथे घाला तुम्ही. त्यांना आवडली की ते दुसऱ्यांना सांगतात, त्यांना आवडली की ते तिसऱ्यांना, म्हणजे असंपर्यंत आतापर्यंत नर्सरी पासून सुरू आहे. नर्सरी मग ते पासून कसं मॅनेज करताय? एका ठिकाणी बसून करताय का किंवा कसं? हा, मुलं कसं प्रत्येक त्यांना टायमिंग दिलेलं आहे? हा, टायमिंग दिलेलं आहे. सकाळी किती वाजता शेड्यूल चालू आहे? 8 ते 10 2 तास, 12 ते 2 हे 2 तास, 3:30 ते 5:30 हे इंग्लिश, टोटल इंग्लिश मिडियम आहे, आणि 5:30 ते 7:30 5वी 6वी 7वी असं आहे. मग त्याच्यामध्ये छोटी मुलं सुद्धा आहेत, फर्स्ट स्टँडर्डची आहेत, सेकंड स्टँडर्डची आहेत, कोण शाळेत न जाणारी आहेत. म्हणजे एकच वर्ग नाही, ऍट अ टाइम मी एक 7 वर्ग हँडल करू शकते. सकाळच्या 2 तासामध्ये 7 वर्ग आहेत, 12 वाजता 5-7 वर्ग आहेत, असं पर्सनली आहे. तुम्हाला दुसरं कोण मदत करते? नाही, कोण नाही, वन मॅन, स्वतः मी करते स्वतः. दिवस सकाळी किती वाजता सुरू होतो तुमचा? सकाळी दिवस 7 वाजता सुरू होतो. 7 वाजता. हा, 7 वाजता. आता सुद्धा ह्या वर्षी तर 7 वाजता खेड्यातील 4 मुलं आहेत. म्हणजे कसं, कुठल्या गावचे? तिप्पेहळीवरून, तिप्पेहळी आणि अचकनाळी, ह्या 2 गावातून मुलं येतात. 7 वाजता येतात. 7 वाजता येतात, त्यांना अभ्यास देते. 7 ते 7:30 काय टेस्ट वगैरे असेल तर घेते. त्याच्यानंतर मी किचन मध्ये येते, चहा वगैरे. मग माझ्या मुलीच्या शाळेसाठी कोण एक प्रायमरी फर्स्ट जे काय आहे प्रोसिजर ते करून ठेवते. मला एकटीच मुलगी आहे. थोडे त्याच्यानंतर माझ्या सासूबाई काय करतात, थोडंफार राहिलेलं मुलीला शाळेत पाठवण्यापर्यंत वगैरे. जर मला फार उशीर झाला मुलांना सोडायला तर सासूबाई करतात माझ्या. तिथून पुढे मग जे शिल्लक राहिलेलं आहे ते आपण काम करायचं. हे 2 तासामध्ये करायचं. परत 12 वाजता जी दुसरी मुलं येतात ती बॅच हँडल करायची. 2:30 वाजता ती मुलं जातात. नंतर 3:30 वाजता इंग्लिश मिडियमची येतात. 3:30 ते 5:30 ती मुलं गेली का 5वी 6वी 7वी ही मुलं येतात. ते 7:30 पर्यंत आहे. 7:30 नंतर मग आणखी संध्याकाळची तयारी. म्हणजे दिवस तुमचा ह्यामध्येच. हो, असं. आता 7वी पर्यंत तुम्ही तुमचा क्लासेस सुरू आहेत. आणखीन काय तुमचं पुढं वाढवण्याचं काय स्वप्न आहे? हा, आहे ना. म्हणजे ह्यातूनच मला असं वाटतंय, मोठ्यांना कोणी शिकवतं, मोठ्यांना शिकव, कारण की त्यांना कळतं कसं बोललेलं किंवा एका दुसरा फटका मारलेला वगैरे त्या मोठ्यांना कळतो. पण लहानांना शिकवणं हे खूप वेगळं आहे. मला लहानांना आपण बॉन्डिंग बेस म्हणतो ना, तो बेस मला करायला खूप आवडतं. पाया मजबूत करायला मजबूत. मला असं वाटतं मी मोठ्यांना कव्हर करण्यापेक्षा मी छोट्यांना कव्हर करून त्यांना पुढे त्यांचा पाया भक्कम करून मी दुसऱ्यांच्या स्वाधीन करायला सुद्धा तयार आहे. पण ही छोट्या मुलांना मला घडवायचं आहे असं. मग हे तुम्ही एवढं सगळं करत असताना तुम्हाला म्हणजे लोड होत नाही जास्त? माझ्या हे आवडीचं काम आहे. मी जरी थकले तरी माझ्या मुलांचे चेहरे बघितलं तर मला प्रसन्न वाटतं. जरी डोकं दुखत असलं तर मुलांमध्ये गेलं तर डोकं कुठे दुखायचं जातं ते कळत सुद्धा नाहीये. म्हणजे हे आवडीचं काम आहे. मुलांना वेगवेगळं त्यांच्याशी बोलणं, त्यांना वेगवेगळं शिकवणं, त्यांच्याशी गप्पा मजाक मस्ती करणं, ह्यामध्ये 2 तास निघून जातात. त्यांना पण आवड आहे. अवांतर पण शिकवताय तुम्ही? हो 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 हो. काय शिकवताय त्यामध्ये? त्याच्यामध्ये आहे असं प्रत्येक 1ली ते 4थी पर्यंत ऑल सब्जेक्ट आहेत. 5वी पासून पुढे 3च सब्जेक्ट आहेत. म्हणजे इंग्लिश, सायन्स आणि मॅथ्स हे 3च विषय आहेत फक्त. आणि मुलांना ज्यांना मुलांना येत नाही लिहायला वाचायला तिथून तयारी करते. जोपर्यंत बेस कव्हर होत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही. असं पालकांना सुद्धा सांगितलं, लिहायला वाचायला नाही आलं तर तुमचा मुलगा पुढे जाणार कसा, पुढे जाऊन अडकणार. हा, मग मी जे सांगते ते पालकांना सुद्धा पटतंय, कारण की रिअल कंडिशन ती आहे. असं मी पूर्ण जे काय खरं आहे ते पालकांपर्यंत शेअर करते. असं हे आहे की बाबा लिहायला वाचायला आता तुमचा मुलगा 3रीला आहे किंवा मुलगी 3रीला आहे, तुमच्या मुलाला लिहिताच येत नाही, आपण पुस्तकातले घेऊन उपयोग काय? जर ती कॅप्चर करत गेली तर मी 6 महिन्यात तयार करते. तुमच्या मुलांच्या कॅप्चरिंग वरती आहे. तुमच्या मुलांनी महिन्यात कॅप्चर केलं तर महिन्यात मी त्याला तयार करायला एवढा कॉन्फिडन्स मी देऊन त्यांना सांगते. असं आहे. पालक ऐकतात? हो हो, भरपूर. आतापर्यंत 5-7 वर्ष झाली, पण त्याच्यामध्ये पालकांनी सांगितलंय टीचर हे राहिले तिला आलं नाही किंवा त्याला आलं नाही असं झालेलं नाहीये. पालकांच्या अगोदर मी माझं 2 दिवस अगोदर दिलेलं असते. उद्या स्कूलमध्ये पेपर असेल तर मी आदल्या दिवशी माझ्या ट्युशन मधला क्लासेस मधला पेपर त्यांना देते. म्हणजे पेपर कसं असतोय, कसं लिहायचं हे मी तयार करून शिकवते त्यांना, की शाळेतला पेपर आला तरी घाबरायचं नाही. आता 1लीतले विद्यार्थी आहेत, पेपर आला कसं लिहायचं, काय लिहायचं, थोडेफार असतात पण जे काय आहे ते घाबरून जातील ना. मग त्यांना मी अगोदर पेपर देते. कसं आहे आता सेम टू सेम काही येऊ शकणार नाही, पण रिलेटेड त्याचा येऊ शकतोय. अंदाज. अंदाज. पालक मेळावा वगैरे घेता तुम्ही? नाही.
तेवढे शक्यच नाही, एवढी खूप मुलं आहेत. पर्सनली हा बाबा इंडिव्हिज्युअल पालकांना बोलून वगैरे तुम्ही त्यांना माहिती देऊ शकता. हा हो देते. तुमच्या मुलाचा बुद्ध्यांक किती आहे, कसा वाढला पाहिजे, हो. आणि ते कसं आहे कम्पेअर त्यांच्या आहाराबद्दल पण सांगताय. आहाराबद्दल कोण कोण पालक सांगतात ना मला की जेवत नाही काय नाही, थोडस ओरडा द्यायचा वगैरे, मग घाबरतात, थोडस खायचं असं तसं सांगायचं. जस्ट त्यांच्या डबा घेऊन येतात नाही 2च तास असतात, त्यामुळे टीचिंग कसं करायचं, आणि वेगवेगळ्या स्टँडर्ड मधली मुलं असतात. असं आहे. काय छडीचा वापर करताय? हो करते ना सर. कारण की का सर, एक मी काय म्हणते, पालकांना घाबरत नाही, शिक्षकाच्या हातात छडी पाहिजेच, त्याशिवाय. आणि शाळेमध्ये आपल्या वेळेला सुद्धा छडी शिक्षक मारत होते होती. मग मी माझी 2 तासाची शाळा एवढं सांगते, तुमच्या मुलांना जरी आजारी, काय शिक्षकांना म्हणजे पालकांना इतकं ट्युशन आवडलेले, क्लासेस आवडलेले, ते शाळेमध्ये न पाठवता गोळी औषध घालून माझ्याकडे पाठवतात. म्हणजे 2 तासाची शाळेत जरी नाही गेलं तर तो मुलगा इथे कव्हर करतोय, असं त्यांचं ओपिनियन आहे. बरोबर. आता कुठले मराठी मीडियमची पण आहेत? हो, मराठी मीडियम आहे, सेमी आहेत, इंग्लिश आहेत, तिन्ही आहेत. काय वाटते मॅडम, आता गेले जर 10-15 वर्षे, जर एक 10 वर्षाचा जर काळ बघितला तर यापूर्वी सगळ्या मराठी मीडियमची शाळा होत्या. आता इंग्रजी मीडियम शाळेचं फॅड जास्त वाढलेलं आहे. तर एकंदरीत बघितलं तर इंग्रजी मीडियमच्या ज्या शाळेतील मुलांना मराठीचा प्रॉब्लेम आहे. साधं जर बघितलं तर आता त्यांना महाराष्ट्र टाइम्स लिहिता येत नाही किंवा जोडाक्षर लिहिता येत नाही. काय मग कसे संस्कार तिथं दिले जातात आणि मराठी शाळेमध्ये कसे दिले जातात, काय सांगता येईल? आता मराठी शाळेमध्ये आपल्या मुलांना पहिलीपासून लिहिता वाचता येते मेन म्हणजे. आणि इंग्लिश मिडियम कसं, इंग्लिश मिडियम होती म्हणजे इंग्लिश ह्या लँग्वेजवरती भर देतात. आता माझ्याकडे जे आलेली आहेत इंग्लिश मिडियम, मी त्यांचं कव्हर करते, पण त्यांना ओव्हरलोड इतका आहे की मग एक्झाम झाल्यानंतर 15 दिवस सुट्टी असते, त्या 15 दिवसात मी त्याचं मराठी किंवा हिंदी कव्हर करण्याचा प्रयत्न करते. सुट्टीच्या व्हॅकेशनच्या वेळेस कव्हर करण्याचा प्रयत्न करते, जे म्हणजे त्यांना पण मराठी आणि हिंदी विषय आहे. म्हणजे मराठी सब्जेक्ट क्लिअर केला की हिंदी पण आपोआप होतोय, म्हणजे येतेच, ती लँग्वेज रिलेटेड आहे. मग त्यांचं मराठी परफेक्ट करायचा प्रयत्न करते मी. आणि नंतर मग इंग्लिश तर आहेच ऑलरेडी, त्यांना शिकवतात, म्हणजे एक्स्ट्रा आपण देण्याची काही गरज नाही. जे टेक्स्टबुक मध्ये आहे तेच कव्हर करून घ्यायचं. बाकी इंग्लिश मिडियमच्या मुलांना जनरल नॉलेज कमी आहे, थोडंसं कमी आहे. त्या दृष्टीने काय प्रयत्न करताय तुम्ही? कारण की त्यांना कसं सर, त्यांना स्कूल मधला पण अभ्यासाचा लोड आहे, आणि मेन म्हणजे त्यांचं स्कूलचं टायमिंग पण मॅच होत नाही. मुलांना खेळायला सुद्धा, स्पोर्ट्स मध्ये सुद्धा नाहीयेत. मग त्यांच्याकडे वेळ राहायला कुठं, मग आपण एक्स्ट्रा देत गेलो तर मग त्यांचं स्कूलचे सब्जेक्ट मागे राहतील ना, असा हा विषय आहे. मग त्यांना पालकांची मॅडम 12वी झाल्यानंतर पुढे टिकायची कशी मुलं, स्पर्धेमध्ये कसं टिकणार ते? आता त्या पालकांनी पण माझे इंग्लिश मिडियमला घालताना तो विचार करायला पाहिजे होता. कारण की आपल्या मुलांना कसं, आपण उंबऱ्याच्या बाहेर गेलो तर मराठी बोलणारी आहेत, कन्नड बोलणारी आहेत, टॉकिंग टू टॉकिंग इंग्लिश बोलणारी सुद्धा नाहीयेत. हा विचार पाहिजे होता. कारण सिटीच्या लेवलमध्ये कसं आहे, आउट ऑफ बाहेर, दरवाजाच्या बाहेर गेलं किंवा आउट ऑफ रूम गेलं तर त्यांना हिंदी बोलणारे आहेत, 4 शब्द कानावर पडतात, इंग्लिश बोलणारे आहेत, ते इंग्लिशचे वर्ड कानावरती पडतात, आपोआप त्याचं इंग्लिश डेव्हलप होतंय. स्कूलमध्ये सुद्धा आहे इंग्लिश, क्लासेसमध्ये सुद्धा आहे इंग्लिश, त्यांचं कव्हर होतंय. पण आपल्या मुलांचं ते कव्हर होत नाही. आपल्याकडे दर तो मराठी पण व्यवस्थित बोलत नाही, इंग्रजी पण बोलत नाही व्यवस्थित, हिंदी पण बोलत नाही, आणि पुढे गेल्यानंतर तू स्पर्धेमध्ये टिकत नाही. आणि पालकांचं कसं झालं, आता जर आपण आउट ऑफ घेतलं तर टेक्स्टबुक मधलं नाही घेतलं तर ऑफकोर्स त्यांना पर्सेंटेज कमी मिळणार. पालक म्हणजे आपण इंग्लिश मिडियमला घातले, एवढी फी घालून भरलं, आपण त्यांना स्कूलमध्ये टाकलेलं आहे, तर मुलांनी कमीत कमी 60-70च्या तरी वरती जायला पाहिजे, अशी पालकांची अपेक्षा होती. आणि ह्यात काही गैर नाही. मग त्यांच्या अपेक्षासाठी आपल्याला पण त्या मुलांपर्यंत तिथे जाणं, एक्स्ट्रा घेणं काही शक्य नाही, टेक्स्टबुक मधलंच करून. आता येणाऱ्या जर नीट किंवा जे असेल तर इंग्लिश मिडियमची मुलं टिकत नाहीत हल्ली जर बघितलं तर. आता ते सुद्धा आहे, पण आपण हा विचार करतोय. पण आउट ऑफ वे गेलं की पुढच्या मुंबई, दिल्ली वगैरे अशा ठिकाणी इंग्लिशच आहे, बरोबर. त्यावेळेस आपल्या मुलांना थोडस कुमकतपणा येतोय, आणि जे इंग्लिश मिडियम शिकले त्यांना काय इझी जातं. नफा आणि तोटा दोन्ही आहेत. पण यासाठी पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. हो, भरपूर अगोदर आधी पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. आपण इंग्लिश मिडियमला घालतोय ना, इंग्लिश मिडियम घातल्यानंतर नो खेळ असं होत आहे, नो हॉलिडेज. कुठे व्हेकेशनला जायचं असेल तर व्हेकेशनच्या वेळेस, म्हणजे कुठे फिरायला जायचं, व्हेकेशन जेव्हा आहे तेव्हाच जाऊ शकतो, इतर वेळ आपण म्हणजे लिव्ह घेऊ शकत नाही, हा विचार आहे. पूर्वी 20 वर्षापूर्वी कुठे पालक लक्ष देतात मॅडम? आमच्याकडे आपल्या वेळेला लक्ष देत नव्हते, कारण की शिक्षण चांगलं होतं. तुम्ही शाळेला गेला का नाही एवढंच विचारायचं, बाकी काय विचार नव्हते, तरी पण विद्यार्थी टॉपला जात होते. आता असं का परिस्थिती निर्माण झाली? आता हे
मारायचं नाहीये स्कूलमध्ये, बरोबर की नाही? आता हो, आहेच हो. मुलं स्वतः म्हणतात आम्हाला मारत नाहीयेत किंवा मारायचं नाहीये. त्यामुळे भीती कमी हा, झाली. भीती कमी झालेली अभ्यासाची भीती आहे. कमी आपल्याला भीती होती, आपल्या वेळेस होती तेव्हा शिक्षक मारतात किंवा आपल्याला पनिशमेंट करतात, दुसरी शिक्षा करतात, आपण ते करत होतो. क्लासेस हा प्रकार नव्हता. आता आम्ही पण मुंबईमध्ये वगैरे शिकलो, पण क्लासेस नाही, विदाउट क्लासेस टीचिंग पण करत होते. गाईड नव्हते त्यावेळेला, हा. फक्त पुस्तक होतं. ते सुद्धा 7वी पर्यंत पुस्तक मोफत मिळायचे. आम्हाला वाटतं 5वीला आम्हाला ABCD आलेली आहे. हो. ते पण 4 रेगेमध्ये कशी लिहायची, काय लिहायची, आता नर्सरी पासून आहे. आमच्या वेळेला 5वीला आली. हा, आम्हाला पण 5वीला आले. पण एकंदरीत आता तुम्ही गेले मला वाटतं 6-7 वर्ष आता शिकवत आहे. हो. काय तुम्हाला एखादा चांगला अनुभव काय सांगता येईल तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवत असताना? अनुभव म्हणजे मुलांना छान वाटतंय आणि मुलं मला पण काय म्हणतात ना, आवडतात. म्हणजे जरी मी एखादी पनिशमेंट केली तरी असं ती टीचर मारते किंवा मी जात नाही असं नाहीये. टेस्ट असली त्यांना हातावरती स्टार देणं, आज आउट ऑफ आलं तर स्टार देणं, आईस्क्रीम देणं, स्माइली देणं. मग त्यांना विचारायचं काय देऊ, तर स्टार दे, मग स्टार द्यायचं. मग बर्थडे साठी चॉकलेट्स आणतात, मग चॉकलेट शिल्लक राहिलेली हिथंच ठेवून जातात. दुसऱ्या आणखी दिवशी मुलांना चॉकलेट द्यायचं. म्हणजे ते असं रडत येत नाहीयेत किंवा घाबरत येत नाहीयेत. मला जायचं आहे, टेस्ट आहे आज. जर केली नसेल तर पालकांना सांगायला सांगतात की आज टेस्ट केली नाही, उद्या घ्या. असं आहे. मला येणारी मुलं चुकवत नाहीत. नाही, चुकवत नाहीयेत. म्हणजे त्यांना पण मला पण खूप द्यायला खूप आवडतं. त्यांचं हँड रायटिंग, मी कसं काढते तसं चित्र, घरी सुद्धा गेल्यानंतर आमची टीचर कशी चित्र काढते तसं चित्र काढा असं पालकांना सुद्धा सांगतात. आणि मेन म्हणजे मी जसं इथं त्यांच्याशी बोलते गमतीनं, कधी गणू बाळा मुला किंवा एकांतामध्ये खूप छान अभ्यास करतोय आपण, कसं त्यांना असं म्हणजे छान करतोय, हो बाबा लाईक असं करतो, म्हणजे असं मुलांना ते खूप आवडतं. घरी जाऊन सुद्धा मग ते टीचर खेळताना सुद्धा हातात काठी घ्यायची, मी कशी बसते तसं करायचं, तसं ओरडायचं, तसं स्टार द्यायचं, हे ते घरी गेल्यानंतर करतात. म्हणजे घरात पालक म्हणतात मुलांमध्ये पाटील टीचर सुद्धा घरात आलेली आहे. असं आहे. तुम्हाला रिस्पेक्ट करतात? हो, खूप खूप खूप. तुमची आता मुलं जे बाहेर पडले, मध्यंतर तुम्ही सांगितलं की काही स्पर्धेमध्ये आपण आले, त्यांचे नंबर झाले, ते काय सांगता येईल एखाद दुसरं उदाहरण त्याचं? एखाद दुसरं मग एक मुलगी राज्यामध्ये 5वी आलेली आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. कुठली स्पर्धा परीक्षा? मंथन स्पर्धा परीक्षा आहे, अक्षरगंगा आणि TSC म्हणून आहे. ह्या 3 स्पर्धा आहे. एकाच मुलीने 3 स्पर्धा दिलेल्या आहेत. म्हणजे सर्वजणच देतात, पण त्यातली ती मुलगी माझ्याकडे 4 वर्षापासून येते. म्हणजे पहिलीला जायच्या अगोदर 2 वर्षापासून ती इतकी इंग्लिश सुद्धा रिडिंग करते. आणि आपण कसं न्यूजपेपर वाचतो तसं ती दुसरीला जी आहे ती मुलगी असं म्हणणार नाही की ही मुलगी दुसरीला आणि एवढे छान कशी वाचते, एवढ्यापर्यंत तयार केलेली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये तिचा राज्यामध्ये 5वा आलेला आहे, जिल्ह्यामध्ये 3रा आलेला आहे आणि केंद्रामध्ये 1ली आलेली आहे. आणि फर्स्टचा मुलगा सिद्धार्थ शाळेमध्ये आहे. पहिला त्याला 98 मिळाले. म्हणजे तो 3 डिव्हिजन आहे, त्या 3 डिव्हिजन मध्ये हा एकटा फर्स्ट आलेला आहे. असं म्हणजे प्रत्येक वर्षी एक ना एक फर्स्ट मध्ये आहेच, रँक मध्ये आहेच. तुमचं का आता पुढील स्वप्न काय? पुढील स्वप्न हेच, मला ग्रोथ करायचंय. वटवृक्ष आहे त्याचा, वटवृक्ष करायचा आहे छान. असे मोठे करायचे. लहान मुलांना मला त्यांचा बेस तयार करून पाठवायचा आहे. म्हणजे मोठ्यांना मी म्हटलं ना, मोठ्यांना कोणी शिकवतं सर, पण लहानांना शिकवण्याची जिद्द माझ्यात आहे आणि कोणत्या पद्धतीनं कसं शिकवायचं हे टॅलेंट माझ्याकडे आहे सर. तुम्ही हे शिकवण्यासाठी काय परत ट्रेनिंग वगैरे घेताय? नाही, वेगवेगळे ट्रेनिंग, नवीन काय पुस्तकामध्ये बदल झालेले आहेत? पुस्तकावरूनच नाही, ते बघताय तुम्ही सगळं नवीन बदल? हा, असं वेगळं टीच करायची किंवा वेगळं मला ट्रेनिंग घेतलं पाहिजे हे असं नाही केलेलं. हे सगळं तुम्ही करत असताना कौटुंबिक जबाबदारी कसं हँडल करताय? हा, मला घरचे सुद्धा मदत करतात, कोऑपरेट करतात. मी एकटाच असं करू शकत नाही, त्याला सोबत पण पाहिजेच. आणि सोबत पण देतात. माझ्या सासूबाई आहेत, सासरे आहेत, मिस्टर आहेत. सकाळी मुलीची जबाबदारी मिस्टर घेतात, म्हणजे तिला उठवणं वगैरे. मग मी इथं क्लासेसमध्ये असते, कारण की विश्वासानं आपल्याकडे पालकांनी मुलं पाठवले, मग त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालत नाहीत. मुलीची जबाबदारी मिस्टर घेतात. मग मी इकडे क्लासेसमध्ये आले, जर घरच्यांनी साथ दिले नसतं तर हे शक्य झालं नसतं. असं इथपर्यंत मी पोहोचले नसते. घरच्यांशी सुद्धा मला साथ आहे. तुम्ही स्वयंपाक करताय? हो, करते. मग सगळं स्वयंपाक असेल, क्लासेस असेल,
सगळं चालवत तुम्ही तुमचा दिवस जातो हो 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 सुट्टी कधी घेता तुम्ही सुट्टी महिन्यातून रविवारी असते रविवारी सुट्टी. हा पूर्ण रविवारी क्लासेस पूर्ण रविवारी क्लासला सुट्टी एक दिवस असते. त्या दिवशी दिवसभर हा हा कामं आवडतात तुम्ही. जे एक्स्ट्राचे काय असतात ते जे आपण मॅनेजमेंट केलेलं असतं कुठे पाहुण्यांच्या घरी जाणं कुठे काय तो एक दिवस आपल्यासाठी असं. धन्यवाद. हे होते माझ्या समवेत सौ अश्विनी विवेक पाटील मॅडम. गेले 7 ते 8 वर्षे खाजगी क्लासेस या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवतात. दिवसभर कशा पद्धतीनं त्यांचं शेड्यूल असतं ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. क्लासेस चालवतसुद्धा कौटुंबिक जबाबदारीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी चालवलेली आहे. त्यांचं एक स्वप्न आहे की हा जो क्लासेस आहे जत तालुक्यामध्ये सर्वात मोठं क्लासेस करायचं त्यांचं उद्दिष्ट आहे. आम्ही त्यांना त्यानिमित्तानं शुभेच्छा देतो. धन्यवाद. मॅडम तुमच्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे, चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं. उंच उंच भरारी घेणाऱ्याला आवाळाचं वजन असतं. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या खाजगी क्लासेसच्या माध्यमातून तुम्ही जत शहरासह तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उंच भरारी घ्यावी एवढंच मी तुम्हाला नवरात्रीच्या निमित्तानं TV1 मराठीकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.